अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्रिपदी नुकतीच निवड झालेल्या पायल केनाके यांनी आता महाविद्यालयातील छात्र संघ निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सरकारची घेराबंदी करणार असल्याचा इशारा दिलाय। काही दिवसांपूर्वी नागपूर, अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांवर एबीव्हीपीने मोर्चे काढून आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच छात्र संघ निवडणुका घेण्याबाबत मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांपुढेही याबाबत मागणी केली आहे, मात्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या मागणीसाठी आता ठिकठिकाणी मोर्चे धडकेल असा इशारा पायल केनाके यांनी दिला आहे। त्याने आधीपासूनचा जो वारसा ठेवलाय की छात्र संघ निवडणुका बाकी ठिकाणी होऊन राहिलेल्या आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नाही होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खंत आहे, कारण की आमचं जे नेतृत्व जिथून यायला पाहिजे त्या पद्धतीचं नेतृत्व होत नाहीये। म्हणून कुलगुरूंच्या दालनामध्ये आम्ही कुलगुरूंना मंचावर आले आणि कुलगुरूंना सुद्धा आम्ही ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करणं सुद्धा चालू आहे। त्यांनी जे आमचे शैक्षणिक मुद्दे होते विद्यापीठाशी रिलेटेड त्यांनी ते मान्य केले आणि त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला पत्रक पण दिलेलं आहे। पण शासनाच्या रिलेटेड जे मुद्दे आहे ते मुद्दे ते प्रतिलिपी म्हणून पुढे पाठवलेले आहे असं आम्हाला सांगितलं आहे। तर त्याचा पाठपुरावा घेणं आमच्या याच्यामध्ये चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।